नमस्ते, मी राची कोळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर कसे आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल। तर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्री निमित्त आमच्या सारसुले गावात बामण देवाची पूजा केली जाते। आजच्याच दिवशी फक्त तो मंदिर उघडला जातो, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी। तर आता आम्ही सर्व निघालोय आणि मामीचं पण आल्यात। आम्ही चाललो इकडे। खूप ऊन आहे ना। तर आता आम्ही इथे जस्ट पोहोचलो आणि आतापासूनच एवढा भजन वगैरेचा आवाज येतोय ना। तर आतमध्ये जाऊया आणि आधी आपण दर्शन करूया। आणि वर्षातून फक्त आजच्या दिवशी म्हणजे फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी हा मंदिर उघडला जातो, नाहीतर वर्षभर हा मंदिराचे दरवाजे वगैरे सर्व बंद असतात। इथं कोणीच नाही येत, गेट वगैरे पूर्ण बंद असतात। इथं भंडारा सुद्धा असतो। आता इथूनच गर्दी दिसते ना मग सर्व आजच्या दिवशी खूप लांबून येतात, इथे दर्शन करतात, भंडाऱ्याचा लाभ घेतात। आणि यावेळी आमच्या पप्पाची मामी आली, माझी आई, सर्व त्यांना सुद्धा दर्शन करायला घेऊन आलोय आम्ही। चला आमच्या इथे तुम्हाला नेतो। वसईवरून आल्यात सर्व। हार्दिक स्वागत। कालावधीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन अवसरावर या ठिकाणी आपण महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे।
आता आमचं दर्शन करून झालं ना, आता पण लाईन बघूया किती लांब पर्यंत गेले. हॅलो हाय, इथून येतो. हॅलो या. हाय पप्पा, तिथं पप्पाला उभा केलं तिथं. मी जाऊन येते. तुला थांबल्यात तिथं सगळी. हाय पण तिथं. हात धुण्यासाठी पाण्याची पिंपा आपण भरून ठेवलेला आहे. कोणी पिण्याचं पाणी हात धुण्यासाठी वापरू नका. हात धुण्यासाठी आपण टाक्या ठेवलेल्या आहेत, तिथंच जाऊन हात धुवा. सर्वांनी रांगेत दर्शन घ्या. ओम नमः शिवाय. मान्यवरांचं स्वागत. चला जरा पटापट इथून घ्या, इथून घ्या, इथून घ्या. हॅलो हाय. आणि लाईन बघू शकता तुम्ही किती लांब पर्यंत गेले. पूर्ण उन्हात गेले, म्हणून पुढच्या साईडला ना सर्वांना बोलतायत की लवकर लवकर दर्शन करून घ्या. पूर्ण लाईन उन्हात गेले म्हणून आता डबल लाईन करायला घेतले. उन्हा लागत तुला. आणि इथं ज्या लोकांचा उपवास असताना बायकांचा, त्यांना सर्वांना प्रसादाची व्यवस्था सुद्धा केलेली आहे. आता आम्ही जेवण घेतलंय मस्त. आपलं प्रसादाचं जेवण आहे. सर्व बसले जेवायला. त्या साईडला प्रशम, इथं मम्मी, आई, नाना, पप्पा आणि आता आमचं दर्शन पण करून झालंय आणि जेवण पण झालंय. पण गर्दी बघाल ना तुम्ही, तर लाईन अजून बाहेर पर्यंतच आहे आणि जेवायला सुद्धा खूप जास्त गर्दी. अजूनपर्यंत आता वाजले असतील 2-3, तरी पण खूप जास्त गर्दी बसले बघ. जेवा जेवा.
माझा रखवाला चिंगडी कमरुआ वाला कमरुआ वाला दर्शन वगैरे पण करून झालं तर आता आम्ही निघलो घरी जायला. आता वाजला 3-3:30 आणि अजूनही बघायला गेलं ना गर्दी खूप जास्त आहे. खूप लांबून लांबून लोक येतात बामन देवाच्या दर्शनासाठी. तर हा व्लॉग आता मी इथे सेंड करते. तुम्हाला नक्की आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या न्यू व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.